जय संतोषी माँ. जय संतोषी माँ. नमस्कार. माझे नाव कृतिका खंडेलवाल आहे. मी श्री वैभव खंडेलवाल यांची धर्मपत्नी आहे. आमचे लग्न 2019 डिसेंबर महिन्यात झाले होते. त्याच्यानंतरपासून मला संतोषी मातेचे व्रत, त्यांच्या कथा आणि त्यांची महिमा याचं माहिती झाली आहे माझ्या नवऱ्याकडून आणि माझ्या सासूबाईकडून. आणि 2022 मध्ये आम्ही युनायटेड किंगडम इंग्लंडला गेलो होतो. तिथे आम्ही खूप प्रयत्न केल्यानंतरही मला मूल हवं होतं. त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत होतो पण काही होत नव्हते. तर आम्ही स्वामीजींच्या कृपेने आमचे 8-10 महिन्यानंतर मी गरोदर राहिली आणि 7व्या महिन्यातच माझी डिलिव्हरी झाली होती. आणि आम्ही खूप घाबरलो होतो की आता कसं होणार, की म्हणजे हा माझा मुलगा जिवंत राहणार का नाही. तर माझ्या सासूबाईंनी स्वामीजींना विचारले होते. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सगळं मातेचे सेवा, पूजा, सगळी अर्चना त्यांची केली. आणि आता तो सगळ्या कष्टातून तो स्वामीजींच्या आणि मातेच्या कृपेने बाहेर आला. आता तो स्वस्थ आहे. आता तो 2.5 वर्षाचा आहे. तर ह्याच्या सगळ्यात मातेची आणि स्वामीजींचीच कृपा आहे आणि आमच्या सासूबाईंचा आशीर्वाद आहे. आणि त्याच्यानंतर माझ्या भावाची पण खूप तब्येत खराब झाली होती. त्याला म्हणजे त्याचं ऑपरेशन करण्यात आलं. त्याच्या इंटेस्टाईनमध्ये अल्सर झाला होता आणि तो फुटला होता. तर अर्जंट त्याचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. एकदम 2 ते 3 तासांचं ऑपरेशन होतं आणि ICU मध्ये त्याला 2 ते 3 दिवस ठेवले होते. त्यावेळेस पण मी खूप घाबरली होती. मला असं कळतच. आणि त्यावेळेस मी युनायटेड किंगडम मध्ये होती. माझा भाऊ इकडे इंडियामध्ये होता. मला कळतच नव्हतं की काय करावं. आणि माझा मुलगाही खूप छोटा होता. तर मला असं वाटत होतं की आत्ताच पळून जावं इथून आणि त्याच्याकडे जायला पाहिजे. पण मी स्वामीजींच्या ह्याच्या आश्रयात आली आणि त्यांना विचारलं की काय करावं आता आणि कसं करावं. तर स्वामीजींनी सांगितलं की काही नका करू, फक्त मातेचे रक्षामंत्राचा पाठ करा आणि त्यांच्या कृपेने सगळं व्यवस्थित होईल. तर 2 ते 3 महिन्यानंतर त्याचं सगळं व्यवस्थित झालं माझ्या भावाचं. आणि तो सगळ्या ह्या कष्टातून मुक्त झाला. आता तो खूप बरा आहे. त्याचं सगळं खूप चांगलं आहे मातेच्या कृपेने आणि स्वामीजींच्या कृपेने. आणि तर त्यावेळेस जे काही स्वामीजींनी सांगितलं होतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता मी मंदिरात आलेली आहे माझ्या नवऱ्यासोबत आणि सासूबाईंसोबत. तर माझ्या भावाच्या स्वास्थ्यासाठी आणि माझ्या मुलाच्या पण सगळ्या भविष्यासाठी आणि स्वास्थ्यासाठी आम्ही आज उद्यापन आणि पूजा केलेली आहे. तर त्याचं सगळं समारोप झालेला आहे.